ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। उक्कडगाव तालुका बार्शी शिवारातील पठाडे तलावाजवळ 3 जनावरांवर हल्ला केल्यानंतर वाघाने कडकनाथवाडी येथे मुक्काम ठोकून भूमहद्दीत प्रवेश केल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे। वाघाचा शोध घेण्यासाठी ताडोबा रेस्क्यू टीम आणि वन विभागाने शोध मोहीम तीव्र केली आहे। शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वाघाने येडशी अभयारण्यातून उक्कडगाव शिवारात येत 50 जनावरांच्या कळपावर हल्ला केला। या हल्ल्यात 3 जनावरे ठार झाली। रात्री 11:30 वाजता ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद झाला, परंतु दुसऱ्या दिवशी वाघ पसार झाला आणि कॅमेऱ्यात कैद झाला बिबट्या। ताडोबा पथकाने थर्मल ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून वाघाचा मागोवा घेण्यासाठी येडशी अभयारण्य, बालाघाटच्या पायथ्याशी, डेंबरेवाडी तलाव परिसरात, पांढरी, उक्कडगाव परिसरात ड्रोनच्या साहाय्याने शोध सुरू केला असून काही पथके पेट्रोलिंग करीत आहेत। तसेच उक्कडगाव येथील वाघाच्या हल्ल्याच्या ठिकाणी लावलेल्या 2 ट्रॅप कॅमेऱ्यातील एका कॅमेऱ्यात रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर दिसून आला। त्यावेळी या भागात वाघ व बिबट्याचा वावर असल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दिनांक 18 जानेवारी रोजी कडकनाथवाडी तालुका वाशी परिसरात वाघाचे ठसे आढळून आले। वाघ भूमच्या दिशेने गेला असावा असा वन विभागाचा अंदाज आहे। वन विभागाने यासाठी विशेष सतर्कता घेतली आहे। उक्कडगाव परिसरात वाघ आणि बिबट्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जनावरांचा सांभाळ कसा करावा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे। वन विभागाने वाघ पकडण्यासाठी व्यापक शोध मोहीम राबवली असून वाघाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावी आणि कोणतीही हालचाल दिसल्यास त्वरित वन विभागाला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे। संपूर्ण परिसर पिंजून काढला जात असून वाघ व बिबट्याचा धोका टाळण्यासाठी वन विभाग प्रयत्न करीत आहे।